मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना मराठी कळतं. फक्त मला एवढंच सांगायचं आहे, खरं सांगायचं तर माझा म्हणजे डाकूरला यायचा तसा काही आत्ता योग होता असं मला वाटत नाही, पण तो बहुतेक भगवंताने जुळवून आणलाय असं आम्ही म्हणतो. की त्याच्या दर्शनाला जेव्हा जायचं असेल तो जेव्हा बोलवतो तेव्हाच आम्ही जातो, त्याशिवाय आपला योग इथे येत नाही. त्याने बोलवलं म्हणून आम्ही आलो. आणि आमचे फ्रेंड आहेत जगदीश आणि पारुल, ॲक्च्युली त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही चला म्हणून. आणि त्यातनं सुद्धा डाकूरला यायचं. डाकूर म्हणजे कृष्णाचं स्थान, म्हणजे जो मेन द्वारकेचा जो कृष्ण आहे तो इथे डाकूरमध्ये येऊन राहिला. आणि मग नंतर ज्या वेळेला गोमती नदीमधून ती कृष्णाची मूर्ती काढली तेव्हा ती द्वारकेला स्थापन झाली. पण मग डाकूरला इथे यायचं म्हणजे आम्ही ज्या वेळेला कीर्तनातून वगैरे सांगतो, मी स्वतः कीर्तनकार आहे, भागवतकार आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही कीर्तनातनं हे सांगत असतो, डाकूरचं वगैरे उदाहरण वगैरे देत असतो. तर या डाकूरमध्ये कृष्ण कसा आला हे आमच्या कीर्तनातनं आम्ही सांगतो. तर ते विजयसिंह बोढाणा म्हणून एक भक्त होऊन गेले आपल्या कृष्णाचे. तर त्या कृष्णाच्या भक्तीमुळे म्हणजे वयाच्या 20व्या वर्षीपासून ते 80व्या वर्षीपर्यंत त्यांनी रोज आषाढीला आणि कार्तिकीला त्यांनी रोज म्हणजे आषाढी कार्तिकीला दरवर्षी ते आपले वारीला जायचे, त्याच्या दर्शनाला जायचे, कृष्णाच्या दर्शनाला जायचे द्वारकेला. पण 80 वर्ष झाल्यानंतर मग त्यांना जरा थोडंसं असं वाटायला लागलं की आता आपल्याला होईल नाही होईल. आणि त्यांची जी बायको होती गंगा नावाची, तर तिने सांगितलं की असं असं आता तुमचं वय झालं आहे, आता तुम्हाला जाणं झेपणार नाही. मला त्यांना सांगितलं की त्याला सांगून तर यायला पाहिजे मला जमणार नाही म्हणून मग ते त्यांना सांगायला म्हणून कृष्णाला सांगायला गेले. पण जरा थोडेसे थकले होते. अरे बापरे आता काय करायचं. तर कृष्णा आता मी तुझ्याकडे येईलच असं नाही. तर त्याच वेळेला सगळेजण जात होते, पण ते एवढी वर्ष जातात म्हटल्यानंतर बाकीच्या लोकांना ते नारळवाले ते कापडवाले हे सगळेजण तिथे होतेच. मग त्यांना जरा बसवायचं, हां बसा तुम्ही इथे बसा, आणि मग नंतर तुम्ही थोडं पाणी दे नाश्ता दे असं करून त्यांना मग थोडं थोडं करून पुढं पाठवायचं. आणि हे सगळं ते तिथपर्यंत गेले, द्वारकेला गेले. आणि द्वारकेला गेल्यानंतर कृष्ण कुणाला पटकन भेटाय ना, पण ह्यांना भेटायला आला. विजयसिंह बोढाणा म्हणून आहेत, तर त्यांना भेटायला आला आणि सांगितलं की आता तू येऊ नकोस, आता मी तुझ्याकडे येतो. अरे काय चेष्टा करतो का म्हणे माझी, हां चेष्टा करतो का माझी, एवढी वर्ष मी तुझ्या सेवेला येतोय इथे, तुझी भक्ती करतोय, तू माझी चेष्टा करतोय, तू माझ्याकडे येणार, डाकूरला येणार, मग कसा येणार. मग सांगतो एकच काम कर, आत्ताच्या आत्ता इथून घरी जा, बैलगाडी घे, ती मला घ्यायला ये, बैलगाडी घेऊन मला घ्यायला ये आणि मग मला घेऊन जा. बैलगाडीनी, तू बैलगाडीने येणार माझ्याबरोबर, माझ्याकडे कुठे आहे बैलगाडी ते मला माहीत नाही, तू काही पण कर, कुठूनही आण, आणि ती बैलगाडी घेऊन तू मला घ्यायला ये आणि मला घेऊन जायचं. मग त्यांना असा उत्साह आला एकदम, धावत धावत घरी गेले, थांबलेच नाही. कृष्ण आपल्या गावामध्ये येणारे, आपल्या घरी येणारे म्हटल्यानंतर ते तिकडनं निघून गेले. आणि तिकडून घरी गेल्यानंतर आईला सांगतात, बायकोला सांगतात की असं असं आहे, कृष्ण येणार आहे. या सगळ्यांना वाटलं हा म्हातारा आता वेडा झालाय, भक्तीनं हे ह्याला काही समजत नाही आहे काय नाही. तर ठीक आहे, कृष्णाचं वेड लागलंय म्हणून बोलत असेल, आपल्याकडे कृष्ण येणारे मला बैलगाडी द्या, आपल्याकडे कृष्ण येणारे मला बैलगाडी द्या. पण सगळेजण त्यांना असं वेडा ठरवत त्यांना काही बैलगाडी देत नव्हते. एक दिवस एका गवळ्याकडे गेले, गवळी म्हणजे जे दूध वगैरे देतात ना ते गवळी. त्या गवळ्याकडे गेल्यानंतर मग त्यांना सांगितलं, त्याच्याकडे आजपर्यंत कोणाकडे त्यांनी कधी काही मागितलं नव्हतं. ते म्हणाले काय पाहिजे तुम्हाला. ते म्हणाले बैलगाडी पाहिजे, देणार का. तर म्हणे देतो, फक्त कसं आहे माझे बैल खूप म्हातारे झालेले आहेत, माझे बैल खूप म्हातारे झालेत आणि बैलगाडी जी आहे ती जरा थोडीशी तोडकी मोडकी आहे, तुला चालत असेल तर ती घेऊन जा. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी असा आमचा कृष्ण पळाला. आणि मग झालं असं, बैलगाडी जी होती ती
बैलगाडी त्यांनी दुरुस्त केली, आपल्या हाताने दुरुस्त केली आणि त्या बैलाला जरा वैरण वगैरे घालून सगळं खायला प्यायला वगैरे घालून त्याला थोडंसं दष्टपुष्ट केलं आणि मग त्या बैलगाडीला घेऊन, पण आपण त्या बैलगाडीत कसं बसणार? मग ज्या बैलगाडीमध्ये आपण कृष्णाला ठेवणार, मग त्याला मी पाय कसा लावू असं म्हणाले. म्हणून बैलांच्या बरोबर हे चालत चालत द्वारकेला गेले. ही सगळी बडवे मंडळी जी होती, म्हणजे पुजारी वगैरे जे होते, ती सगळी पुजारी असं म्हणत होते, अरे बापरे, म्हणजे हा बैलगाडी घेऊन आलाय, खरंच हा कृष्णाला घेऊन जायला आला की काय? आणि जर कृष्णाला हा घेऊन गेला तर मग आमच्या उत्पन्नाचं साधन सगळं गेलं ना, आम्ही पैसे कमवायचे कसे जर कृष्ण तिथून गेला तर. ते सगळेजण पहारे ठेवायला लागले की आता हा खरंच घेऊन गेला कृष्णाला तर आम्ही काय करायचं. सगळेजण झोपले. एका छिद्रातनं कृष्णाने सांगितलं, एक काम कर, मला इथून हळूच घेऊन जा. कसं घेऊन जाणार, इथे सगळे पहारेकरी बसले तर, हां पहारेकरी बसले तर तुला घेऊन कसं जाणार म्हणाले. तर त्यांना झोपवण्याचं काम मी करतो म्हणाले. हां आत्तापर्यंतच्या आपण कृष्णाच्या लीला ऐकल्यात आणि कृष्णानं जन्माला आल्यानंतरच सगळ्या शिपायांना जसं झोपवून टाकलं होतं तसं मायेनं हात फिरवला फक्त आणि सगळे झोपी गेले. तसं ह्यांनी कृष्णाने एकदम आपलं वजन एकदम हलकं केलं, अगदी गुलाबाच्या फुलासारखं. आणि ते वजन हलकं केल्यानंतर यानं अगदी सहज उचललं त्या देवाला, त्या बैलगाडीमध्ये ठेवलं आणि अर्ध्या वाटेत गेल्यानंतर ह्या सैनिकांना सगळ्यांना जाग आली. आणि हे सैनिक म्हणाले की गेलं वाटतं, आपले कृष्ण घेऊन गेले वाटतं, आता काय करायचं. सगळे त्यांच्या मागे. भगवंतानी सांगितलं, चला चला लवकर, चला चला लवकर, फास्ट चला. नाही, कारण काय आहे, ते सैनिक आपल्या मागे येतात. नाही नाही, फास्ट चालणार नाही आपल्याला, कारण ते म्हातारे बैल आहेत ना, त्यांना त्रास होईल. नाही नाही म्हणे, तू चल, मी चालवतो, नाही तर तू मागे बस. तुला येईल का चालवायला? अरे एवढी वर्ष अर्जुनाचा रथ मी नाही का चालवला? अर्जुनाचा रथ जर मी चालवलाय तर ही बैलगाडी काय कथा. मग त्या बैलगाडीला घेऊन गेले आणि भराभर जाऊन, आता हिला संकेत मिळाले गंगेला. आधी तिलाही असंच वाटत होतं आहे ना, म्हातारा कळ लागलाय, वेळा झालाय म्हातारा, सगळे आता वयाचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. तर पण संकेत मिळाला की नाही, खरंच मी येतोय म्हणून. मग ती आपली आरतीचं ताट घेऊन तिथं उभी राहिलेली, त्यांचं स्वागत केलं, त्यांना खायला प्यायला घातलं. तोपर्यंत त्यांनी सांगितलं, आता मला पटकन उचल आणि गोमती तीर्थामध्ये नेऊन टाक. आता इथे गोमती तीर्थ आहे, तिथे या गोमती तीर्थामध्ये नेऊन टाक, मला असं सांगितलं. आणि त्या गोमती तीर्थामध्ये नेऊन सांगितलं. तसे हे सगळे जण आले. कृष्ण कुठे आहे? मी आणलेलं नाहीये त्याला, त्याचा तो आलाय, त्याला यायचं होतं इथे, त्याला द्वारकेला राहायचं नव्हतं. आम्हाला म्हणे आमचा कृष्ण पाहिजे. तर मग नाही म्हणाले, इथे काय कृष्ण वगैरे तुम्हाला मिळणार नाही, कृष्ण इथे आलेला आहे आणि इथेच राहणार आहे. नाही म्हणे, आमचं उत्पन्नाचं साधन बंद होतं, मग आम्ही काय करायचं, आम्ही कसं राहायचं, कसं आम्ही जगायचं, आम्ही काय खायचं, आम्ही काय प्यायचं, आम्हाला नको का काही उत्पन्नाचं साधन म्हणून. तर मग त्यांनी असं सगळं सांगितल्यानंतर ते म्हणाले की ठीक आहे, मला देव काय सांगतो ते मी बघतो आणि मग मी तुमच्याशी बोलतो. मग देवानी त्यांना दृष्टांत दिला, म्हणे हे बघ, तू मला तू तिथेच ठेव, पण जर ते तुला तिथे घ्यायला आले आणि जर मी इथे तुला राहावं असं वाटत असेल तर तुला तुझा देहत्याग करावा लागेल, म्हणजे तुला मरावं लागेल थोडक्यात. चालेल म्हणे, तू जर इथे राहणार असेल ना तर मी मरायला तयार. आणि म्हणून त्या एका सैनिकानं त्यांच्या छातीवरती बाण मारला आणि छातीवरती बाण मारल्यानंतर ते कळवळून खाली पडले. पण ते कळवळून खाली पडले, पण गोमती तीर्थातनं रक्ताची चिळकांडी निघाली, म्हणजे रक्ताची अशी सुरेली आपण जी निघते ना, ती गोमती तीर्थातनं निघाली. आणि त्यानंतर तिथे म्हणाले की इथे देव बहुतेक, म्हणून सगळे गेले, पण कुणाला देव सापडला नाही. आता म्हणाली त्याची बायको म्हणाली, विजयसिंह बोढाण्याची बायको म्हणाली की आता मी काय करू, देवाला तर मी काढू शकत नाही. मग देवानी सांगितलं की एक काम कर, त्यांना उत्पन्नाचं साधन म्हणून फक्त मी हवाय ना, भक्ती म्हणून मी नको आहे, भक्ती म्हणून नको आहे, फक्त उत्पन्नाचं साधन म्हणून हवाय. तर मग एक काम कर, त्यांना म्हणावं देवाच्या बरोबरीनं जेवढं त्याचं हे असेल तर तुला मी करते आणि जेवढं सोनं असेल तेवढं मी देते. मी कुठलं आणणार सोनं, माझ्याकडे कुठं आहे सोनं, असं म्हणल्यानंतर ते म्हणाले फक्त तू सांग, एवढंच सांग, बाकी काही सांगू नको. ठीक आहे म्हणाले.
आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कृष्णाच्या वजना इतकं सोनं मी तुम्हाला देते, पण कृष्णाला इथे राहू. मग ते सैनिक म्हणाले की हे आधी नाही का सांगायचं, एवढं कशाला आम्ही केलं असतं जर आम्हाला एवढं सोनं मिळालं असतं तर. पण इथं झालं असं होतं की ती तुला ज्या वेळेला करायची ठरली त्यावेळेला तुम्हाला बरोबर नाही ना, तर तुला ज्या वेळेला करायची ठरली तर त्यावेळेला आपल्या कृष्णाचं वजन अगदी गुलाबाच्या फुलासारखं झालं होतं. खरं तर त्या कृष्णाचं वजन एवढं होतं की 10 जणांनी जरी उचललं तरी ते उचलले जात नव्हते. पण भक्तासाठी म्हणून त्यांनी आपलं वजन इतकं हलकं केलं होतं गुलाबाच्या फुला एवढं. ते म्हणाले की तुझ्याकडचं फक्त गुंजभरच सोनं घेऊन ये, बाकी काही नाही. मग ते म्हणाले की ठीक आहे, आणलं, कृष्णाला आणलं आणि ते पण गंगेनी जाऊन आणलं. बाकीच्यांना कोणालाही कृष्ण सापडला नाही. त्या गंगेनी जाऊन ते कृष्णाला एका तराजूमध्ये ठेवलं आणि तराजूमध्ये ठेवून एका बाजूला फक्त गुंजभर सोनं तिच्याकडे जे होतं तेवढंच तिने टाकलं आणि झटकन ते पारडं भगवंतांचं वरती आलं. म्हणाले हे घ्या, काय करणार म्हणे, आपलंच नशीब फुटकं, असू दे. म्हणून ते तेवढंच सोनं घेऊन ही सगळी मंडळी द्वारकेला पुन्हा निघून गेली. पण तिच्या तोंडून त्यांनी सांगितलं की सरस्वती नदीमध्ये तिथे तुम्हाला जो गोपाळकृष्णाची जी मूर्ती सापडेल ती मूर्ती तुम्ही द्वारकेला जाऊन ठेवा आणि मग तुमचं उत्पन्नाचं साधन तुम्हाला मिळेल, म्हणजे तुमचंही आम्ही नुकसान करणार नाही. म्हणून तिथला जो मेन कृष्ण आहे तो इथे डाकोरमध्ये येऊन थांबला. म्हणून अशा या डाकोरमध्ये जर मेन कृष्णाचं दर्शन घ्यायचंय तर कोण नाही म्हणेल. म्हणून मी झटकन तयार झाले. म्हटलं आपल्याला मूळ कृष्णाचं दर्शन मिळतंय आणि ते सुद्धा यांच्यामुळे. पण खरं सांगू का, आपल्या सगळ्यांना भेटून आणि इथे येऊन आपल्या सगळ्यांची रीतिरिवाज, आपले सगळे गरबा वगैरे सगळे, गरबा तर मी खेळत होते लग्नाच्या आधी, खूप खेळायचे, मला माहिती आहे, आम्ही खूप खेळायचो. पण लग्न झाल्यानंतर जरा ते मागे पडलं आणि त्या कीर्तनाच्या ह्याच्यामुळे मागे पडलं. गरबा मला म्हटलं आता येईल की नाही, पण सुरुवात केल्यानंतर आली. आणि पहिल्यापासून आम्हाला हौस होती याची, कारण माझे सगळे फ्रेंड्स असेच आहेत. तर आम्ही इथे आलो, खेळलो, मस्त मज्जा गेली. आता त्याला म्हटलं तर पुन्हा जेव्हा तुम्ही ट्रिप अरेंज कराल ना त्यावेळेला मला पहिल्यांदा विचारा, माझ्या तारखा जर शिल्लक असतील तर त्या दरम्यान असेल तुमची ट्रिप तर मी नक्की येईल. अदरवाईज मला म्हटलं नाही जमणार जर माझे कीर्तन वगैरे असतील, भागवत असेल तर. पण जर नसेल तर मात्र मला नक्की यायला आवडेल अशा तुमच्या सगळ्यांमध्ये छान मिसळायला आणि छान नाचायला, गरबा खेळायला वगैरे. तुम्ही सगळ्यांनी खूप छान एकमेकांना साथ दिली आहे, आम्हालाही खूप छान सांभाळलंय आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. धन्यवाद. आवाज तुमचा हां आलो नरेंद्र दूसरी बार आप आओ ना तो जगदीश भाई को आप लेकर आओ. आलो बाणा पाय પછી બાય